उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर तुम्हाला कल्पना आलीच असेल व्हिडिओ आपला कशाबद्दल आहे। तर हो, नवरात्रामध्ये 9 दिवसात श्री दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ कसे करावे, त्याचबरोबर पाठ केल्यानंतर त्याचे उद्यापन कसे करावे, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आधी सांगितल्याप्रमाणे बघा, श्री दुर्गा सप्तशती पाठ कसे करावेत। तर नवरात्राला लवकरच सुरुवात होणार आहे। तर ज्यांच्याकडे श्री दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ आहे त्यांनी नाही, परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांनी लवकरच नवरात्र सुरू होण्याआधी हा जो ग्रंथ आहे तो आवर्जून आणून ठेवावा, म्हणजेच तुम्हाला या नवरात्रामध्ये श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करता येईल। आपल्या कुलदेवीची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे। तर याचे बघा नियम काय आहे, अगदी साधे आणि सोपे असे नियम आणि अटी आहेत। तर नवरात्र सुरू होणार आहे आणि श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या सगळ्यांनाच करायचे आहेत। तुम्ही कुठल्याही देवाची सेवा उपासना करता तेव्हा बघा त्याचे काही नियम अटी ह्या पाळायच्याच असतात। आपल्याला आई भगवतीची सेवा आपल्याकडून रोज होत नाही। तर बरेच जण बघा रोज फक्त देवाचा दिवा लावून नमस्कार करतात, कारण वेळ नाही किंवा जॉबला जावं लागतं, अगदी वेगवेगळी कारणं जे असतात त्यांना टाईम मिळत नाही, अगदी काहीही कारणं असतील। पण नवरात्रीतील या 9 दिवस आपल्याला आई भगवतीची सगळ्यात प्रभावी सेवा जी आहे, आपल्या कुलदेवीची ही प्रभावी सेवा आपल्याला सर्वांनाच करायची आहे। बघा, श्री दुर्गा सप्तशतीचं पाठ जे आहेत ते आपल्याला करायचे आहे। अगदी कितीही पाठ या दिवसात तुम्ही करू शकता। श्री दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात तर करा। बघा, तुम्ही नक्कीच या पाठ जे आहेत ते करू शकता। अगदी तुम्ही या 9 दिवसात तुम्ही जर 14 पाठ केले ना तर तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ जे आहे, पुण्य जे आहे ते मिळतं। नाही शक्य झालं तर बघा या नवरात्रात किमान 1 पाठ तरी आवर्जून करा। नाही 14 पाठ करणं शक्य, 1 पाठ करा। त्याचबरोबर त्या पाठ केल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं, कधी करायचं, याची संपूर्ण आपण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। तर श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ, देवी महात्म्य याचे नियम जे आहेत ते सेम आहेत। बघा, माझ्याकडं जो ग्रंथ आहे ना तो हा श्री दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ आहे। हा ग्रंथ प्राकृत आहे, वाचायला अगदी साधा आणि सोपा आहे। संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे। संपूर्ण ग्रंथ वाचून झाला म्हणजेच काय तर आपला 1 पाठ हा पूर्ण होत असतो। बघा, आपण मनुष्य, संसारिक मनुष्य आहेत, तर प्रत्येकाला काही ना काही अडचणी, काही समस्या ह्या आहेतच। परंतु आपल्याला यात बघा या 9 दिवसामध्ये तुम्हाला बघा उपवास तुम्ही करत असाल किंवा नसाल, त्याचबरोबर तुम्ही घट बसवला असेल किंवा नसेल, तरी देखील आपल्याला ही सेवा, आपल्या आई भगवतीची ही सेवा आवर्जून करायची आहे। आपल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक प्रगतीसाठी सर्वच देवांची सेवा आपण करत असतो, पण त्यातल्या त्यात आपल्या आई भगवतीची सेवा म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा असते आणि आपल्या आईची सेवा असते। आपण आपल्या बघा सगळ्या सेवा करतो, पण आपल्या कुलदेवीची सेवा करायचं आपल्याकडून राहून जातं। म्हणून काय होतं तर आपल्याकडून आईची सेवा सोडून आपल्याकडून मावशीची जी सेवा आहे ती करत असतो। म्हणूनच जास्तीत जास्त श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे। वर्षभर आपण करत नाही, पण अशा काही विशेष महत्त्वाच्या वेळी नक्कीच आवर्जून आपल्याला आपल्या आईची सेवा, आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे। या संधीचं नक्कीच सोनं करून घ्यायचं आहे। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ का करावा आधी ते आपण जाणून घेऊया, त्यानंतर पाहूयात हे कसं पाठ करायचं आहे। तर
श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ का करावा, तर बघा घरात अनेक प्रॉब्लेम येत असतात, जसं की विवाह जमत नाही, नोकरी मिळत नाही, शिक्षण घेतलेलं आहे परंतु काही केलं जॉबच मिळत नाही, किंवा घरात सतत कटकटी भांडणं जे आहेत ती चालू आहेत, काहींना संतान प्राप्ती होत नाही, जमलेलं लग्न बघा कधी कधी अचानक मोडलं जातं, कुठल्याही कामात यश येत नाही, हातातोंडाशी आलेला घास अगदी निष्ठून जातो, अशी परिस्थिती तयार होत असते, कुठलंही काम हे यशस्वी होत नाही. या सगळ्यांसाठी अशा अनेक सांसारिक प्रश्न आहेत, अडचणी आहेत, या सगळ्यांसाठी तुम्हाला आपल्या आई भगवतीची सेवा म्हणजेच श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ जे आहे ते करायचे आहे. आपण जेव्हा ही सेवा करतो ना तेव्हा अनेक प्रश्न हे मार्गी लागतात. कुलदेवतेची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. बघा नवरात्रीमध्ये तुम्ही किती पाठ करावा, तर बघा तुम्ही 14 पाठ करू शकता, 28 पाठ करू शकता, अगदी नाहीच जमलं तर 1 पाठ केला तरी काहीच हरकत नाही. परंतु बघा मैत्रिणींनो, आवर्जून 1 तरी पाठ तर तुम्ही नक्कीच करा. तर बघा तो कसा करायचा ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे. तर या ग्रंथामध्ये 1 ते 13 असे 13 अध्याय आहे, संपूर्ण एकदाच वाचायचे आहे. हे बघा याला म्हणतात 1 पाठ, अगदी दररोज तुम्ही करू शकता. आता 14 पाठ 9 दिवसात कसे करायचे, तर बघा नवरात्रात 14 पाठ केले ना तर नवचंडी केल्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळतं. तर लक्षात घ्या, इतकी प्रभावी ही सेवा आहे. वाचायला थोडा उशीर लागतो पण फळही तितकंच आहे, त्यामुळे ही सेवा आवर्जून करा. तर या 9 दिवसात 14 पाठ कसे करायचे तुमच्या इच्छेनुसार. या दिवसात बघा तुम्हाला आपल्याला 14 पाठ करायचे आहेत ना, तर पहिल्या माळेला तुम्ही 1 पाठ करू शकता, कारण पहिल्या माळेच्या दिवशी आपल्याला घट स्थापना जी आहे ती करायची असते, त्यासाठी वेळ लागतो. तर तुम्ही बघा सकाळी शुचिर्भूत होऊन सकाळी उठून त्या दिवशी केला तरी चालणार आहे, किंवा तुम्ही घट बसवल्यानंतर ही आई भगवतीची सेवा तुम्ही करू शकता. तर तेव्हा घट बसवल्यानंतर तुम्ही 1 पाठ करू शकता, 2 पाठ करू शकता, 3 पाठ करू शकता. अगदी पहिल्या दिवशी 1 पाठ केला, दुसऱ्या दिवशी 2 पाठ केले, तिसऱ्या दिवशी 1 पाठ केला तरी काहीच हरकत नाही. फक्त ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला 14 पाठ करायचे आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर बघा तुम्हाला जसं शक्य होईल ना, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा ही आई भगवतीची सेवा आवर्जून करायची आहे. या 9 दिवसात 14 पाठ पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून तुम्ही कंटिन्यू 14 पाठ जे आहे ते या दिवसात करायचे आहेत. त्याचबरोबर बघा त्याचे नियम काय आहे, तर श्री दुर्गा सप्तशतीची सेवा म्हणजे आपल्या आई भगवतीची सेवा आहे. जे नियम आहेत ना ते पाळायचेच आहेत. हे नियम जे आहेत ते काही मी तयार केलेले नाही, जे काही नियम आहेत तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर तुम्ही जिथे कुठे घट बसवला आहे तर त्याच्यासमोर तुम्ही बसून आई भगवतीची ही सेवा करू शकता, किंवा अगदी पाटावर तुम्ही देवीचा फोटो मांडायचा आहे. तुमची जी कुठली कुलदेवी असेल तर तिचा फोटो तुम्ही मांडू शकता. त्यासमोर हा ग्रंथ तुम्ही एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुमच्याकडे किंवा व्यासपीठ असेल तर त्यावर हा ग्रंथ जो आहे तो ठेवायचा आहे. देवीसमोर बसून आई भगवती ग्रंथाला सर्वप्रथम हळद कुंकू लावायचा आहे. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे. बघा तुम्ही साडी परिधान करायची आहे. त्याचबरोबर हातात किमान 2-2 तरी काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहे. त्याचबरोबर तुम्ही कपाळाला बघा टिकली जरी लावली ना तरी तुम्हाला कुंकू जे आहे ते आवर्जून लावायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या आई भगवतीची सेवेला सुरुवात करायची आहे. तर बघा आता हा ग्रंथ आहे आणि तो हातात घेतला आणि लगेच वाचायला सुरुवात करायची का, तर अजिबात नाही. हा ग्रंथ हातात घेऊन अजिबात वाचन करायचं नाही. तुम्हाला चौरंग घ्या, पाट घ्या किंवा व्यासपीठ जे आहे त्यावर हा ग्रंथ जो आहे तो ठेवायचा आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे. आणि बघा हा ग्रंथ जो आहे त्यामध्ये बघा श्री दुर्गा स्तोत्र नामावली नामस्तोत्र जे आहे ते वाचायचं आहे. नंतर अथम देव कवच जे आहे ते वाचायचं आहे. अर्गला स्तोत्र आहे ते वाचन करायचं आहे. किलक स्तोत्र आहे. रात्री सुक्त आहे. त्यानंतर
त्यानंतर तुम्हाला 1 ते 13 श्री दुर्गा सप्तशतीचे अध्याय जे आहेत ते वाचन करायचं आहे. म्हणजेच काय, सुरुवातीला काय करायचं आहे बरं का, पुन्हा सांगते बघा. दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र जे आहे ते वाचन करायचं आहे. त्यानंतर देव्या कवच वाचन करायचं आहे. अर्गला स्तोत्रम वाचन करायचं आहे. त्यानंतर किलक स्तोत्रम, नंतर रात्री सुक्त, त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचन करायचे आहे. त्यानंतर 9 मंत्राची 1 माळ जप करायची आहे. त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि त्यानंतर देव्याप्रात क्षमापण स्तोत्र हे देखील पठण करायचं आहे. कारण आपण जेव्हा ग्रंथ वाचन करत असतो, चुकून आपल्याकडून काही चुकीचे शब्द वाचून गेले किंवा काही राहून गेलं तर त्यासाठी क्षमा मागण्यासाठी हे स्तोत्र वाचन करायचं आहे. थोडक्यात काय तर आपल्याला हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो तुम्हाला वाचन करायचा आहे. त्यानंतर बघा आपल्या हळद कुंकू लावून आई भगवतीची पूजा करून मग हे वाचन करून झाल्यानंतर बघा हा ग्रंथ तुम्हाला हलवायचा नाही. बघा थोडाफार हल्ला तर काही हरकत नाही, परंतु वाचन होतं. पण आपल्याला हा ग्रंथ जो आहे तो एकाच पाटावर 9 दिवस तुम्ही एकाच जागी ठेवा. तिथे घट बसवला आहे ना तिथे ठेवा, काहीच हरकत नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला बघा एक पाठ करायचा असेल ना तर तुम्हाला एकच 14 दिवसात एकच पाठ करायचा आहे. तर तुम्ही एक अध्याय किंवा 2 अध्याय तुम्हाला जसं शक्य आहे तसं वाचायचं असेल ना तरी देखील तुम्हाला पहिला अध्याय वाचन करताना देखील बघा श्री दुर्गाष्टोत्तर नाम स्तोत्र पठण करायचं आहे. देव्या कवच वाचायचं आहे. अर्गला स्तोत्रम पुन्हा किलकम स्तोत्रम, रात्री सुक्त, नंतर अध्याय पहिला वाचायचा आहे. अध्याय वाचून झाल्यानंतर 9 मंत्र, तंत्रोक्त देवी सुक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि देवाप्रात क्षमापण स्तोत्र. म्हणजेच काय, अगदी तुम्हाला रोज जेव्हा तुम्ही अध्यायाला वाचन सुरुवात कराल तेव्हा हे पूर्ण वाचायचंच आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा एक पाठ देखील तुम्ही 14 दिवसात करू शकता. त्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं तर बघा, तुम्हाला आता 14 पाठ करणार आहात तर तुमचं 9व्या दिवशी उद्यापन करायचं आहे. तर उद्यापनासाठी तुम्हाला पूर्णाचे 21 दिवे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहे आणि ह्या दिव्यांनी आपल्या आई भगवतीला ओवाळायचं आहे, आरती करायची आहे. तर बघा तुम्ही आता जर तुमचे 5व्या दिवशी झाले तर तुम्ही 5व्या दिवशी देखील असं पुरण करायचं आहे आणि त्याने आई भगवतीची सेवा जी केलेली आहे, पाठ जे केलेलं आहे त्याला तुम्ही ओवाळायचं आहे आणि आरती करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. अगदी तुम्ही बघा ही सेवा संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून देखील करू शकता. अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. एकदा तुम्ही करून बघा, खूप चांगला असा अनुभव येतो. 14 पाठ करणं शक्य झालं ना तर अतिशय उत्तम. तुम्हाला बघा या तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्य जे आहे ते नक्कीच घडणार आहे. त्यामुळे तर तुम्हाला 9 दिवसात जेवढे शक्य होतील ना तेवढे पाठ करा. 14 करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.